आमच्याकडे ना लहान मुलांना शेकभात देण्याची पद्धत आहे, जेणेकरून ते उभी खाली गरम अशी छान झोपतील. प्रचंड थंडी आहे, त्याच्यामुळे ही टेक्निक मला तर खूप जास्त आवडली. त्यानंतर मी इथे बनवत होते डाळ खिचडी, कारण माझ्या मम्मीला माझ्या हातची डाळ खिचडी खायची होती. तर इथे कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे आणि तिकडे कुकर देखील ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. तर फोडणीला टाकायचं आपल्याला 2 ते 3 चमचे तूप. छान असं मेल्ट झालं की याच्यामध्ये टाकायचं आहे राई, जिरं, हिंग, कढीपत्ता. कढीपत्ता का अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही टाकला, तुम्ही टाकू शकता. आणि खडे मसाले जर आवडत असतील तर टाकायचे, नाहीतर काहीच आवश्यकता नाही आहे खडे मसाल्यांची. हिरवी विलायची जर याच्यामध्ये घातली तर टेस्ट वाढते, ती तेवढी तुम्ही घालू शकता. त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा देखील मी इथे बारीक चॉप करून घेतला, तो परतून घ्यायचा. तो परततोय तोपर्यंत मी ते अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेते, ती याच्यामध्ये टाकायची. खूप छान फ्लेवर येतो याच्यामुळे याला. त्यानंतर बारीक केलेले टोमॅटो टाकायचे. छान असं टोमॅटो देखील मऊसूत भाजून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करते मसाले का आपल्याला जास्त ॲड करायचे नाही आहेत. हळदी पावडर, गरम मसाला मी इथे घातलेला आहे 2 चमचे आणि लाल तिखट अर्धा चमचा. जास्त तिखट नाही आणि जास्त सपक नाही, या पद्धतीची डाळ खिचडी हवी होती. त्यानंतर मी इथे 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी त्याच वाटीने तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ टाकलेली आहे. छान असं भिजवून घेतलेलं ते 1 अर्धा तास. आणि आता मिक्स करायचं. वरतून 1 चमचा तूप घालायचं याच्यामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ, गरम पाणी आणि कोथिंबीर टाकायची आणि याला झाकण लावून 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तर आम्ही स्वयंपाक करतोय आणि अन्वी शांत बसली असेल तर कधीच होत नाही. आम्ही चपाती बनवायला लागलो की तिला देखील चपाती बनवायची असते, असं झाले आता. कारण मग आम्ही काय करतो, पीठ मळलं की सगळ्यात आधी तिला पिठाचा गोळा देतो आणि चपाती बनवायला लावतो. तिला कंटाळा येईपर्यंत ती करते, त्यानंतर मग आम्ही चपाती बनवायला घेतो. त्यानंतर मला बांगड्या घ्यायच्या होत्या, म्हणून आमच्या इथे जवळ एक शॉप आहे तिथे गेलेलो होतो, पण मला काही तिथे आवडलंच नाही. नाहीतर बंधू आम्हाला घेऊन गेलेले होते बाहेर. तर बघा इथे अन्वीचं आईस्क्रीम चूज करणं चाललं. एवढ्या थंडीमध्ये देखील आम्ही आईस्क्रीम खातोय, काय सांगायचं. तर असा आता आपला आजचा व्हिडिओ. चला बाय.